IPLच्या धर्तीवर घोडबंदर रोडवरील पारिजात गार्डन सोसायटीतर्फे 2 दिवसीय बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत 8 संघाने सहभाग घेतला आणि पारिजात रॉयल्स संघाने नेट बार्श संघाचा पराभव करीत पहिली पारिजात क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली। या स्पर्धेत ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने आणि ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त गोधापुरे यांनी स्पर्धेचे उद्घाटन तसेच उत्कृष्ट खेळाडूंना सन्मानित करीत सोसायटीच्या उपक्रमाचे कौतुक केले। पारिजात गार्डन गृहसंकुलात बॉक्स क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। IPLच्या धर्तीवर खेळाडूंचा लिलाव होऊन 8 संघांनी लीग सामन्यात प्रत्येकी 7 सामने खेळून स्पर्धा गाजवली। प्रत्येक संघात 40 वर्षावरील एक खेळाडू आणि त्यांनी गोलंदाजी करणे अनिवार्य होते। 64 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला। स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक दादा कदम यांच्या हस्ते झाले, तर ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त गोधापुरे यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी करत सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांची मने जिंकली। दिवस रात्र झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पारिजात रॉयल्स संघाने नेट बार्श संघाचा पराभव करीत चॅम्पियनशिप कप जिंकला। या स्पर्धेत मालिकावीर म्हणून प्रितेश जाधव, उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रतीक जाधव, उत्कृष्ट गोलंदाज यज्ञेश पांचाळ, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून वेदांत बोडेकर यांना सन्मानित करण्यात आले। स्पर्धा कमिटी आणि संघ मालकाच्या हस्ते विजेत्यांना आणि प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रितेश जाधव, ओम जाधव, राहुल पाल, सुमेर राठोड, प्रशांत मदने, प्रशांत सोनार, सुधीर दुधाने, जुगल सिंग, अविनाश पाटील, विशाल पाल आणि दिलीप शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले। अरे वाह, सुंदर फटका मारला आहे साहेबांनी। अजून एक बोलला का? सुंदर बॅटिंग साहेबांची। थँक्यू साहेब। सामोरे